विधानसभेत मांडटा आनी ताजेर भासाभास सुरू जाता। हांव पळयता की सध्या आमी म्हणटा तशें संविधान का अमृत महोत्सव सुरू आसा, जे देशाच्या संविधानाची 75 वर्सां पुराय जाली आनी एक ट्रेंड सुरू जाला, संविधान की रक्षा, संविधान की रक्षा अशें काँग्रेसवाले रेग्युलर म्हणपाक लागलेले आहात आनी थोडे तेंचे अलायन्स पार्टनर आहा ते बी मदीं मदीं उठून संविधान की रक्षा। आज हिंदीची बरीच प्रॅक्टीस जाल्या, म्हाका दिसता दिल्ली वचपाची तयारी सुरू जाल्या आसतली, बरी गजाल आसा। स्पीकर सर, म्हाका दिसता थोड्या जाणांनी इतिहास परत एकदा काडून पळोवपाची गरज आसा। 1960 ते 1984 ह्या काळान पयले 60 फावटी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोणी केले आनी कित्याक केले ते पयलीं एकदा काडून पळय। फक्त बलसान घालून संविधान भावले म्हणून जावचें ना आनी बलसान घालून लोकांक संविधान दाखयलें म्हणून जावचें ना, त्या संविधानाचो आदर करपाची गरज आसा। एमर्जन्सी ह्या देशाचेर कोणी हाडली आनी आज जे ह्या देशांतले सरकाराच्या विरोधान उलयता, ह्या देशांतल्या हजारांनी लोकांक तुरुंगात जवळपास वर्स 2-2 वर्सां कोणी उडयल्ले, तेन्ना खंय गेलें संविधान, तेन्ना खंय गेल्ले तेंय बी उत्तर दिवपाची गरज आसता। त्या खातीरच आमी हे भारताचे कॉन्स्टिट्युशन मानपी लोक आसात, आमकां संविधानचो अमृत महोत्सव आमी व्हडा उमेदीन मनयता। आमचे देशाचे प्रधानमंत्री हे संविधानाची पुजा करता आनी तेकाच लागून हे सरकार भारत रत्न स्वर्गीस्त अटल बिहारी वाजपेयीजी हे खंयच्या घराणेशाहींतल्यान येवंक नाशिल्ले, जे ते जन आंदोलनांतल्यान तयार जाल्ले नेते आशिल्ले आनी त्यांच्याच आज आमी म्हणजे बर्थ एनिवर्सरी मनयता आसतना सुशासन दिवस, गुड गव्हर्नन्स डे म्हणून आमी मनयता। लोकांक बरें गव्हर्नन्स दिवपा खातीर आमचें सरकार सातत्यान वावुरता। डबल इंजीन सरकार हो शब्द आमीच वापरपाक लागल्या। डबल इंजीन सरकार तेन्नाय आसली, म्हणजे डबल इंजीन सरकार तुज्याय सरकाराच्या वेळार आसलें 2007 ते 14 पर्यंत, म्हणजे 12 पर्यंत तरी गोंयांत आसली, बाकीच्याय सगळी कडेन आसली। बट कॉपरेटीव फेडरलिझम हो प्रकार तांच्यांनी केन्नाच दवरलो ना। एकसंध जावन आमी फुडें या, आमकां सगळ्यो राज्यां फुडें घेवन वचपाक जाय जाल्यारूच देश फुडें वयतलो, हें विजन दाखोवपाची गरज आसता। आनी म्हणून तर हें विजन तुमी केन्ना दाखयलें ना, म्हणून तुमी डबल इंजीन हो केन्नाच म्हटलो ना। वयर एक इंजीन जें व्हडलें इंजीन लायिल्लें आसा आनी स्टेटींतलें धाकटें इंजीन, ही दोनूय इंजिनां जेन्ना वांगडा फुडें वयतलीं आनी एकंदर देशांतलीं सगळीं इंजिनां काम करपाक लागतलीं, तेन्नाच ह्या देशाची प्रगती जावपाक शकतली। म्हाका खबर ना, म्हणजे आज ताका बाकीबाब बोरकाराची कविता पयर तेणी वाचिल्ली ती हांव परत एकदां तुका वाचून दाखयतां, कारण तें कोरिलेट जाता। हसत्या मुखा फुलत्या रुखा वांगड सदांच सुखाचो, हांसूक फुलूक न कळ ताका संवसार सगळो दुखाचो। जेका फाटल्या 1 वर्साचें बरें पळोवपाकूच कळूंक ना जाल्यार तेजो संवसार हो सगळो दुखाचोच असो ताका दिसतलो। म्हणून म्हजें सरकार हें गोंयचो हॅपिनेस इंडेक्स सुद्दां मेजता आनी तोच हॅपिनेस फुडें व्हरपा खातीर आमी सातत्यान काम करता। म्हणून हांव परत एकदां सांगता की डबल इंजीन सरकारच्या कार्यकाळांत आमी सदोदीत सगळ्यो योजना, म्हणजे केंद्र सरकारच्यो आसतल्यो, राज्य सरकारच्यो आसतल्यो, त्यो सॅच्युरेट कशा पद्दतीन जातल्यो आनी तेजें सॅच्युरेशन कशा पद्दतीन फुडें वयतलें, इज ऑफ लिवींग हें लोकांक बरें कशें मेळटलें। ऑनरेबल प्रायम मिनिस्टरचे 13 फ्लॅगशीप प्रोग्राम हे जर काडून पळयत, हर घर नल से जल, हर घर बिजली, हर घर शौचालय, हर ग्राम सडक, हर घर इन्शुरन्स, हर दिव्यांग इक्विपमेंट, अशे जे 13 प्रोग्राम आसा तितूंतले जवळपास 80% प्रोग्राम 100% अचीव करपी हें गोंय पयलें राज्य आसा। हें मोठ्या अभिमानान सांगता, तितकोच अभिमानूय आसा, कारण गोंया खातीर कंटिन्युअसली फाटलीं 6 वर्सां कंटिन्युअसली काम करीत आसा। स्पीकर सर, आमी सर्व धर्म समभाव मानता आनी म्हणून तर आमी पळयता की सेंट फ्रांसीस झेवियर हाचें जो आमी एक्सपोजिशन जालें तें खूब मोठ्या प्रमाणांत आमी सेलेब्रेट केलें म्हणपाक हरकत ना। म्हणजे जगभरांतल्यान लोक आयले, तुमी सगळ्यांनी एप्रिसिएट केलें। खंयसरूच हांगासर केन्नाच डिस्क्रिमिनेशन जावंक ना, हर तरेचो प्रयत्न खूब बऱ्या पद्दतीचे जावचे
आणि डेफिनेटली म्हणजे एनवायरमेंट मिनिस्टर इलेक्ट संदीप जॅकीस आनी एंटायर टीम ही खूब बरी वावुरली. सगळ्या जाणट्या खातीर कसलोच काडीचो सुद्दां इन्सिडन्स हांगा थोडे लोक बसलेले कित्याक पळोवपा खातीर थंयसर कितें इन्सिडन्स जाता काय म्हणून. आनी हे खूब सगळ्यांचें सहकार्य मेळ्ळें म्हणून तर बरें जालें. आमी सातत्यात हे सगळें पळयता आसतना आमी ह्या स्टेटीचो ग्रॉस डॉमेस्टीक प्रॉडक्ट हो एवरी इयर हो वाडत आसा. कंपॅरिजन जर करीत जाल्यार तो दर वर्सा आमी पळयता की आमकां वाडटना दिसता, कमी जायना. इट इज एन प्रोग्रेसीव स्टेट हाजो हो म्हत्व आसा. म्हणून तर आमी तशें जर पळयत जाल्यार फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळांत इट इज एन 174.17 मिलियन हांव स्टेटीत जाल्या तेंय तितकेच म्हत्वाचें आसा. स्पीकर सर, कंपॅरिजन वीथ द एक्सपोर्ट म्हणजे जावं तो फार्मा एक्सपोर्ट आसतलो किंवा तो मायन्स एक्सपोर्ट आसतलो, हो जर कंपॅरिजन करीत जाल्यार लास्ट इयरच्या पेक्षा म्हणजे 1.52 बिलियन लास्ट इयर आशिल्लो 1.61 बिलियन ह्या वर्सा स्टेट करपाक शकली. हे आमी एप्रिसिएट करपाक जाय आसलें अशें म्हाका दिसता. स्पीकर सर, आमी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोंयांत जावचें हो आमचो प्रयत्न आसा आनी ताकाच लागून कंटिन्युअसली वेगवेगळे पॅरामिटर्स मोजता आनी गोंयची सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा पद्दतीन जातली हे पळयता. आमचो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचो इंडेक्स 77 आमी हाजेर पावल्या 4th आसा. कारण गोंयांत बऱ्या पद्दतीची सस्टेनेबल डेव्हलपमेंट जावपा खातीर आमी काम करता. उरलेले 2 गोल्स सुद्दां जे आहा पळय ते 100% अचीव करपाक आमी सातत्यात काम करतले. स्पीकर सर, स्वयंपूर्ण गोवा हो एक प्रोग्राम नसून ते मिशन आसा. प्रायम मिनिस्टरचे आत्मनिर्भर भारत हे मिशन फुडें व्हरता आसतना स्वयंपूर्ण गोवा हो आमी मिशन म्हणून सुरवात केलें आनी गोंयच्या 191 ग्रामपंचायती 14 म्युनिसिपालिटींनी जे सगळे स्वयंपूर्ण मित्र तालुका नोडल ऑफिसर्स हांच्यांनी जे काम केलें खूब मोठ्या प्रमाणात लोकां कडेन तो जर पॅरामिटर जाय जाल्यार लायव्ह स्वयंपूर्ण हाजेर एकदां वचून पळय कितल्या मोठ्या प्रमाणात आज लोकांच्या लोक हो कार्यक्रम एप्रिसिएट करता. इन्क्लुडींग तुज्याय मतदारसंघातल्यो पंचायती स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाचो बेनिफीट घेता. बाणावले सुद्दां खूब मोठ्या प्रमाणात म्हाका खूब बरें दिसता की त्या निमित्तान दर शेनवारा आमचो स्वयंपूर्ण मित्र वता आनी जेन्ना जेन्ना आमी सांगता म्हणजे माननीय मोदीजी लायव्ह इंटरेक्शन केल्लें बट हालींच आमचो लायव्ह इंटरेक्शन आमचे शिवराज सिंग चव्हाण एग्रीकल्चर मिनिस्टर हांच्यांनी सुद्दां लायव्ह इंटरेक्शन केलें. टायम टू टायम आमचे मिनिस्टर्स बाकीचे व्हर्च्युअली कार्यक्रम म्हणजे एक ट्रेंड रेडी जाता. म्हयन्यांतल्यान एकदां एखादो ऑफिसर आसत किंवा मंत्री आसत सगळ्या पंचायती कडेन इंटरेक्शन करता. तातूंतल्यान एक नवीन त्या पंचायतींतल्या पंच सरपंच सेक्रेटरी हांकांय उमेद येता की काम करपा खातीर. आनी खऱ्या अर्थात आमी जशें म्हणटा की आमी प्रायम मिनिस्टरच्या लिडरशिपीच्या सकयल विकसीत भारत 2047 हें स्वप्न पळोवपाक लागल्या. देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना हो भारत देश खंय आसचो, कसो आसचो आनी त्या भारत देशांत गोंय आमचें कशें आसचें तोय विजन डॉक्युमेंट आमी करपाक सुरवात केला. हेजेन म्हाजें तर म्हणणें आसा की आमी जेन्ना विकसीत भारत 2047 म्हणटा तेन्ना विकसीत गोवा 2037 हाज्या पयलीं जावपाक जाय. कारण आमी प्रोग्रेसीव स्टेट आसा. इट इज एन GSDP आसतलें, पर कॅपिटा इन्कम आसतलें, कंपॅरिजन वीथ द अदर स्टेट आमी खूब फुडें आसा. ऑल्दो आमी 14 वर्सां उसरान आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें तरी सुद्दां आमी ताच्या बरोबर कंपॅरिजन खूब फुडें गेला. बारीक राज्य असल्या कारणान आमकां हें पॉसिबल जाला आनी अशाच पद्दतीच्या ह्या वेगवेगळे कार्यक्रम फुडें व्हरता आसतना आमी बिमा सखी हो कार्यक्रम म्हणजे विकसीत भारत मोदीजी 4 पिलराचेर देश चलता. एक इट इज एन युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. ह्या 4 पिलराचेर जेन्ना देश चलता युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. युवा शक्ती खातीर आमी वेगवेगळे कार्यक्रम सातत्यात जेका स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हाजेर एप्रेंटिसशीप आसतलो, PM इंटर्नशीप आसतलो, नवीन प्रोग्राम इंट्रोड्यूस करप आसतलो हें करीत आसा. नारी शक्तीच्या खातीर केल्ले वेगवेगळे कार्यक्रम हांवें आतां रुरल डेव्हलपमेंटाचेर उलयता आसतना आनी किसान शक्ती पयले फावटी शेतकरी आसतलो, दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो ताका किसान क्रेडीट कार्ड मेळपाक लागलेलें आसा विदावट एनी कोलॅटरल सेक्युरिटी. तुज्या कडेन आसलेल्या नुस्तेकारांकूय सांग तांकां किसान क्रेडीट कार्ड घे म्हणून सांग. आतां तांकां 1 लाख न्ही 5 लाख रुपया विदावट एनी कोलॅटरल गॅरंटी तांकां लोन मेळपाक लागलेलें आसा विथ अ 4% रेट ऑफ इंट्रस्ट. हेजो फायदो म्हाका दिसता आनी होय बी म्हणजे खंयच्या जाती आनी धर्मा खातीर न्ही सगळ्यां खातीर आसा. म्हणजे तो दूधकार शेतकार असलो सुद्दां आसत जाल्यार ताका मेळटा.
ह्या पद्दतीचे आमी जी CM हेल्पलायन जी सुरवात केली, CM हेल्पलायनाचेर आज कंटिन्युअसली जे कॉल्स येतात ते कॉल रिकॉर्ड जाता आनी तेजो जर रेशियो जर काडून पळयत जाल्यार ऑलमोस्ट 98% लोकांच्यो कंप्लेनी आयकून त्यो क्लोज करपाचें काम आमचे CM हेल्पलायनी वयल्यान आमी सातत्यात करता. स्पीकर सर, आमी अशा पद्दतीचे ह्या हातूंतल्यान वेगवेगळ्यो पॉलिसीज सरकाराच्यो ज्यो आसा त्यो समोर दवरपाचो प्रयत्न केला. आमी पुराय म्हणजे एक्सिडेंटल प्रो झोन आयडेंटिफायड करून तांकां रेक्टिफाय करप हें काम म्हणजे PWD आनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट करीत आसा. तेजे रिपोर्ट्स जे आसा पयले फावटी पब्लीक रिपोर्ट घेवन तांच्या कडल्यान सगळे एक्सिडेंटल प्रो झोन खंयचे आसा 3 डिपार्टमेंटां इंटिग्रेटेड करून तातूंतल्यान हे रिजॉल्व करपाक ऑलरेडी सुरवात केल्ली आसा. म्हाका खात्री आसा थोड्या दिसाच्या भितर तेय बी जातले. ऑफकोर्स गाडयेंतलो नंबर वाडत आसा, म्हणजे गाडयांचो नंबर वाडत आसा. रफ ड्रायव्हिंग आनी ते वेगवेगळे केसीस ज्यो आसा पळय न्ही, 16 वर्साचे भुरगे 14 वर्साचे भुरगे आमी जेन्ना सांगलां म्हणजे पयरचो एक्सिडंट जर पळयत जाल्यार म्हणजे भुरग्यांक व्हेकल न दिवप आमी आमचो स्ट्रिक्ट आनी टायटन करीत आसा, बट लोकांनी तितकी काळजी घेवपाक जाय आमकां हें म्हाका दिसता. ते स्पीकर सर, गोंय राज्यांत 100% DBT करपाक आमी यशस्वी जाले. डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर खंयचीच स्कीम खंयचीच योजना, नॉट ओन्ली द स्कीम बट पेन्शन स्कीम जर आसतलीच बट सबसिडी सुद्दां म्हणजे DBTच्या माध्यमांतल्यान तांच्या अकाउंटाचेर वयता. मागीर ते मिल्क इन्सेंटीव आसूनी किंवा ते एग्रीकल्चरचे तांची सबसिडी आसूनी, हे सगळे पयशे DBT माध्यमांतल्यान तेंच्या कडेन वता. आतां आमी आधार लिंक्ड जे आसा पळय न्ही, हे आधार लिंक्ड करपाचें आसा. गोवा ऑनलायन सर्विसीसच्या माध्यमांतल्यान एप्रॉक्सिमेटली 221 स्किम्स ह्यो ऑनलायन लोकांक मेळटा, लोक ताज्यो सर्विसीस घेता. हें म्हाका सांगता आसतना खूब बरें दिसता. स्पीकर सर, लॉ अँड ऑर्डर कंटिन्युअसली बिंग अ टुरिस्टीक स्टेट असल्या कारणान आमी पळयता की खूब मोठ्या प्रमाणात इट इज एन मायग्रंट इन्फ्लक्सूय आनी ट्युरिस्ट हे असल्या कारणान कंटिन्युअसली आमचे पुलीस तो म्हणटा त्या खातीर ड्रग्स आमी सीज करता. सीज तूं म्हणटा हे मेळ्ळे पळय न्हू, ताका कंटिन्युअसली ट्रॅक करून सीज करून आमी ताजी विलेवाटूय लायता. तेंय तितकेच आमकां म्हाका दिसता पुलिसेक एप्रिसिएट करपाचें सोदताच. कोण जो सप्लाय करता तांकांय धरता. जर काडून पळयले आसत जाल्यार कोण तो काबलो कोण आहा पळय न्ही, त्या सगळ्या जाणांक धरून आमी भितर उडयता. पुलिसा खातीर लागपी बरें इन्फ्रास्ट्रक्चर हालींच आमी तळपण आसतलें केपें फातोर्डा मायना कुडतरी पुलीस स्टेशनचें काम चालू आसा. न्यू IRBN हेंच्या खातीर आमी सुरवात केला. स्पीकर सर, आमी सायबर सेक्युरिटीच्या बाबतींत म्हणजे बिट्स पिलांनी आनी IIT गोवा हांच्या कडेन टायअप केला. क्विक पास सिस्टम इज एप्रिसिएटेड आनी सायबरांतले केल्ल्यो सगळ्यो सायबर योद्धा प्रोग्राम आसतलो इनवॉल्व फॉर द लोकल यूथ किंवा आमचो डीप सर्च आसतलो, हे सगळे प्रोग्राम्स त्याच बरोबर एप्रिसिएट केला. पयले फावटी आमी आमचो हितूर सायबरांत केल्ले सगळे वेगवेगळे व्हेरिफिकेशन ऑफ द टेनंट हो प्रोग्राम जवळपास मोर दॅन 70,000 टेनंट्स जे केन्ना तेंच्यांनी पुलीस रिकॉर्ड कसलोच दवरूंक नासलो ते तांकां व्हेरीफाय केले. तेंच्या कडल्यान पुलीस रिकॉर्ड फाटले घेतले आनी एट प्रेझेंट तेजे पुलीस रिकॉर्ड दवरले. बरेचशे फावटी भायरसून कोणूय येतालो, कोणाच्या शेजाऱ्याक रावतालो, चोरी करतालो, वयतालो, तेजो कसलोच रिकॉर्ड नासतालो. आतां 70,000 लोकांचे मिनिमम रिकॉर्ड जे टेनंट म्हणून रावता. हांव ह्या हावजांतल्यान सगळ्यांक अपील करता, आपल्या घरांत कोण रेंटल आपल्या घरांत किंवा सायडीक रावता आसत जाल्यार ताका व्हेरिफिकेशन ऑफ द टेनंट फॉर्म भरपाक लायात. नाजाल्यार परत म्हणजे दोगांयकूय प्रॉब्लेम जातलो, रावता ताकाय जातलो आनी कोणी दवरला पळय न्ही ताकाय बी तो प्रॉब्लेम जातलो. त्या खातीरूच तें करपाचें गरज आसा. वुमन सेफ्टी ही आमच्या खातीर प्रायोरिटी आसा आनी वुमन सेफ्टी हे करतना आसतना पिंक फोर्स किंवा बाकीच्यो सगळ्यो आमी सुरू केल्या किंवा 1091 टोल फ्री नंबर जो आसा पळय न्ही हो सामको खूब बऱ्या पद्दतीन एक्टिवली काम करता. म्हणून स्पीकर सर, आमी अशा पद्दतीचे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आनी नवीन हे आमच्या पुलीस डिपार्टमेंटांत इनिशिएटिव्ज नवीन सगळे जे आसा पळय न्ही घेयत आसा. रिगार्डींग द फायर स्टेशन अपग्रेडेशन इन द फायर स्टेशन आनी वेगवेगळ्या प्रत्येक तालुका लेवला वयले फायर स्टेशन अपग्रेड करप, ताजें इन्फ्रास्ट्रक्चर आनी ट्रेनींग तांकां कंटिन्युअसली दिवप
हेंय बी सुरवात आसा. तशें पळोवंक वचत जाल्यार जवळपास फाटल्या वर्सभराच्या भितर जवळपास 6425 कॉल्स तेंच्यांनी अटेंड केले. जवळपास 353 ह्युमन लायफ्स तांच्यांनी वाटयल्यो आनी 466 एनिमल लायफ्स हॅव सेव्ड. वेगवेगळे एकदां आमकां तांची व्याप्ती कळना. पुराय गोंयभर काम करता आसतना पेडणे पासून काणकोण पर्यंत वेगवेगळे इन्सिडन्सीस जायत आसता आनी ते कंट्रोल दवरपाचें काम आमचे फायर डिपार्टमेंट हे सातत्यात करता. आमी हे सगळे पळयता आसतना गोंय TB मुक्त जावचें म्हणून आमचें सरकार खूब कार्यरत आसा. वेगवेगळे कडेन सरकारान म्हणजे TB क्लिनिक्स आनी TB हॉस्पिटल तर आसात, बट PHC लेवलाचेर तेंची TB आनी तांकां जाय ते डायट हो बरो डायट दिवचो. इवन दो पेशंट दत्तक घेवप म्हणजे ताका म्हयन्याक लागपी पयशे हे इंडिविज्युअली दिता. तुज्या मतदारसंघात आसलेल्यांक सुद्दां काही जाणांक दी, तांकां मंथली तितके जर आसत आमी सरकारा कडल्यान दितात, बट तोय प्रयोग म्हणून आमी पार्टी म्हणूनय केला, जेणे करून तांकां बरो डायट जर मेळ्ळो जाल्यार ते बेगीन स्वस्थ आनी बरे जावपाक शकतले. स्पीकर सर, आमी टाटा मेमोरियल हॉस्पिटल हांच्या बरोबर टायअप फॉर द कॅन्सर रिसर्च, कॅन्सर ट्रिटमेंट ज्या बरोबर ऑलरेडी टायअप केला. म्हाका खात्री आसा की इन फ्युचर आमकां अशा पद्दतीत आमी कॅन्सराच्या बाबतींत खूब बरें काम ह्या राज्यांत करपाक शकतले. कॅन्सर स्क्रिनींग कॅम्प आमच्या हेल्थ डिपार्टमेंटान जे सुरवात केला, इट इज एन स्वस्थ महिला स्वस्थ गोवा हाच्या अंतर्गत जावं तो ब्रेस्ट कॅन्सर किंवा जावं तो सर्विकल कॅन्सर हाच्या खातीर त्या PHC लेवलाचेर वचून पयलीं अवेरनेस करता, मागीर तांचे पेशंट्स जांकां सस्पेक्टेड दिसता तांकां आफोवन हाडून तेंचें स्क्रिनींग थंयसरूच जी फूल फ्लेज आमच्या हॉनरेबल केंद्रीय मंत्री श्रीपादजी नायक हांच्या प्रयत्नांतल्यान जी मोबायल कॅन्सर मोबायल व्हॅन आमकां जी दिल्या तेतूंतल्यानूय बी गांवांतल्यान वचून कॅन्सर डिटेक्शन करपा खातीर तेजो खूब मोठो आमकां मदत जाता. पॅलेटिव्ह केअर प्रोग्राम पयलेच फावटी म्हणजे सरकारान पॅलेटिव्ह केअर प्रोग्रामांक सपोर्ट केला, जेणे करून अशा पद्दतीचे पेशंट्स हे थंयसर दवरून आमी तांची मदत करपाक शकता. स्पीकर सर, आमकां हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करप आनी ह्युमन रिसोर्सूय हेल्थांतलो खूब मोठ्या प्रमाणांत वाडप हाच्या खातीर आमचें सरकार कार्यरत आसा. म्हाका खात्री आसा की येता त्या वर्साच्या भितर अशा पद्दतीची वेगवेगळी कामां जी आसा पळय न्ही ही आमी करपाक शकतले. स्पीकर सर, आमचे कडेन असलेले EMRI म्हणजे आमचे 108 सर्विसीस EMRI ग्रीन हेल्थ सर्विसीस हेका एप्रिसिएट करपाक जाय. कारण तशें पळोवंक वचत जाल्यार आतां पर्यंत फाटल्या जवळपास त्याच्यात सर्विसीस जॉईन केली तेन्नाच्यान आतां पळयत 7,88,095 एमर्जन्सी तेंच्यांनी अटेंड केल्यो आनी तातूंतल्या तितूर जवळपास 62,000 लोकांचे तेंच्यांनी जीव वाटयलो म्हणपाक काय हरकत ना. तेंच्यो सर्विसीस आसल्यो तेन्नाच्या पर्यंत आमी तें एप्रिसिएट करपाक जाय. इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास 1,170 डिलिव्हरी तेंच्यांनी विदीन दॅट एम्ब्युलन्स ते सक्सेसफुली कंप्लीट करपाक शकले. हांव खरोखरूच म्हणजे एप्रिसिएट करता. हांव फाल्यांचे म्हणजे ताच्या खातीर आमकां बरेच जाण नवीन एम्ब्युलन्सी हांव आज अनावन्स करिना, बट फाल्यांच्या बजेटांत अशा पद्दतीचे वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा तेंच्या लागपी ह्योय म्हत्वाच्यो आसा. स्पीकर सर, आमी सगळे जाण जे बद्दल नारी शक्तीचेर आमी उलयताले, नारी शक्तीचेर उलयता आसतना हांव मुद्दामून सांगतलो की आमचे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहा पळय न्ही हे खूब बऱ्या पद्दतीचें काम करता. आनी रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन आमचे सेल्फ हेल्प ग्रुप जे एफिलेटेड आसात ताजो नंबर जर तूं पळयत जाल्यार टोटल सेल्फ हेल्प ग्रुप 3,227 सेल्फ हेल्प ग्रुप आसा. 41,375 महिला ह्यो त्या सेल्फ हेल्प ग्रुपा कडेन एफिलेटेड आसा. तांचो जर तुमी क्युम्युलेटिव्ह फंड्स म्हणजे तो चालू जाल्या पासून आतां पर्यंत तांच्यांनी घेतलो, दिलो, लोन काडलो, परत केले, हो जर फंड्साचो नंबर जर पळयत जाल्यार 343.51 crore 343 कोटी रुपया तांचो क्युम्युलेटिव्ह फंड जाता. दीस इज अ बीग नंबर. म्हणजे 343 कोटी 10 वर्सांक. आनी हे कित्याचेर? गॅरंटी कोणाची? मोदीची गॅरंटी. 20 लाख रुपया आज सेल्फ हेल्प ग्रुपाक डायरेक्टली लोन दिता. कारण कितें? तूं आनी हांव वचत सुद्दां आसत म्हाका कोण दिवचो ना. आमकां सरळ सांगताले गॅरेंटर हाड, कोण तरी गव्हर्मेंट सर्वंट हाड, सायन मार, तुजे घराचे पेपर हाडून दी. आज महिलांक 20 लाख रुपया डायरेक्टली तेंच्यांनी वयचेले सायन मारपाची 2 जाणांनी 20 लाख रुपया तेंच्या अकाउंटाचेर दुसरे दीस जमा. अशे फाटले 8 वर्सां जालीं हे सेल्फ हेल्प ग्रुप काम करतात. तेंच्यांनी आमच्या गोंयांत हांव तुका बाकीच्या सगळ्या फिगरांनी वतना 343.51 crores रुपीज हाजी कंप्लिटली तेंच्यांनी फाटल्या 8 वर्सांक उलाढाल केल्या.
एजूय बी म्हणजे तितकी क्रेडिबिलिटी ती सेल्फ हेल्प ग्रुपाक दवरता हें काम आमी एप्रिशिएट करप. तितूंतल्यान तेंचे विलेज म्हणजे तेंचे विवोज आसात, विलेज ऑर्गनायझेशन्स, परत तेंचे बिझनेस प्लॅन, तांकां खूब बऱ्या पद्दतीचें काम खरोखरूच म्हणजे ह्यो आमच्यो महिला भगिनी जी आसा पळय न्ही ह्यो करपाक लागल्या अंडर द अर्बन रुरल लायव्हलीहूड मिशन ह्या अंतर्गत रुरल डेव्हलपमेंट एजन्सी ह्या सकयल ती सगळे जाण काम करता आसतना म्हाकाय खूब बरें दिसता. स्पीकर सर, आमी अशा पद्दतीचे म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर सुरवात केली. बऱ्याचशा सेल्फ हेल्प ग्रुपांतली गव्हर्मेंटाची कॅन्टीन, इट इज अ स्टार्ट ऑफ स्कीम. बऱ्याच जाणांनी गव्हर्मेंटातली कॅन्टीन आसतली किंवा बाकीची कॅन्टीनी घेवपाक, पण एक तांकां बऱ्या पद्दतीचो बिझनस हो तांकां मेळपाक लागलेलो आसा. स्पीकर सर, ह्याच हेतूंतल्यान फुडें वयतना लखपती दिदी सारकिलो कार्यक्रम आमी इंट्रोड्यूस केलो. आमी कुणबी शॉल हे तेंच्यांनी सुरवात केले. म्हाका सांगपाक खूब बरें दिसता की आमचीच एक भयण स्नेहा नाईक म्हणून, शी इज फ्रॉम पेडणे, ती लखपती दिदी जाली न्ही सरकाराच्या खर्चात जवळपास ती 3 फॉरेन कंट्रीन वचून आयली. 3 फॉरेन कंट्रीन सरकाराच्या खर्चान गव्हर्मेंट ऑफ इंडियान तिका धाडली. आनी इट इज ओन्ली एंड ओन्ली बिकॉज ऑफ द कुणबी. तिणी कुणबीची शॉल केली, कुणबीची टोपी केली, कुणबीचे जॅकेट केले सगळे. आनी देशात तर जवळपास तेणी सगळ्यो म्हणजे जवळपास 12 ते 14 स्टेट्स सगळी कडेन. आनी ह्या एका हेतूंतल्यान हांव तिजो लखपती दिदी म्हणटा पळय न्ही, तिजो तेन्ना एक टर्नओवर न्ही, 1 लाख रुपया तिजो प्रॉफीट, नेट प्रॉफीट, तेन्नाच ती लखपती दिदी जाता. आमचो टार्गेट आनीक आसा की अशा पद्दतीच्यो लखपती दिदी करप. कारण एखादी जर गांवांतली आमची महिला भयण एखादी जर लखपती दिदी जावन ती फॉरेन टुराक गव्हर्मेंटाच्या खर्चात वचूं शकता आसत जाल्यार गव्हर्मेंटाक खरेंच एप्रिशिएट करपाक जाय. काल यूथ एक्सचेंज प्रोग्राम आसलो, हांगासल्यान सोंपल्या उपरांत यूथ एक्सचेंज प्रोग्रामा खातीर गेल्लो. जवळपास सेंट्रल एशियांतल्या 5 कंट्रींतले, उझबेकिस्तान, तुर्बिस्तान आनी कितें कितें अश्यो 5 कंट्रींतले यूथ गोंयांत आयले, म्हणजे इंडियेंत आयिल्ले, गोंयांत धाडलेले टू कल्चर, ट्रेड आनी बाकीचे सगळे टुरिजम शिकपा खातीर. दीस इज अ म्हणजे इंटर स्टेट चलताच, बट इंटर कंट्री म्हणजे हॉनरेबल प्रायम मिनिस्टर ओके वसुदेव कुटुंबकम ही पृथ्वी ही एक फॅमिली आसा. आनी ह्या कन्सेप्टाच्या नुसार आमचें सरकार चलता. इतके व्हडले विजन बारीक विचार करिना आमी, खूब व्हडलो विचार करता. आनी म्हणून तर देशाचो विचार करपी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सातत्यान तांचे वेगवेगळे म्हणजे क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत अशा पद्दतीचे वेगवेगळे कार्यक्रम तेंच्यांनी, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया अशे सगळे कार्यक्रम तेंच्यांनी सातत्यात दिले. स्पीकर सर, तांचेच मिशन आत्मनिर्भर भारत हे तेंच्यांनी सुरू केल्लो कार्यक्रम आमी फुडें व्हेला. गोंयांत स्पीकर सर आमकां संजय पाटील हाका पद्मश्री मेळ्ळो. श्रीमती लिबिया लोबो सरदेसाय जी 100 वर्साची आसा, फ्रिडम फायटर, गोंयच्या फ्रिडम स्ट्रगल मुवमेंटात तेणी हे गोंयकारां खातीर खरोखरूच म्हणजे एखाद्या शेतकाराकूय मेळप आनी एखाद्या फ्रिडम फायटर हिका मेळप हे गोंयकारांचें खरोखर भाग्य आसा. कोण अशें सोदून दिनाशिल्लो, कोण आतां पर्यंत कोण कोणाक सोदूकूच वचनाशिल्लो. खरोखरूच म्हणजे हांव म्हाका खोस भोगता सांगता आसतना की आमचो संजय पाटीला तेणी एप्लाय करूं नासले, ICR हॅज रिकमेंडेड आनी लिबिया लोबो सरदेसाय हे डायरेक्टली सोदून काडून तिका डायरेक्टली दिला. तिने एप्लाय करूं नासलें. पयलीं हांगासर इन्फ्लुयन्स लावचो पडटालो पद्मश्री आनी पद्म पुरस्कार मेळपा खातीर. हांगासर आज सोदून काडून घरा कडेन वचून तांकां तेज्या उपरांत हे पद्म पुरस्कार जे आसा पळय न्ही हे दिले वता. स्पीकर सर, हांव बाकीच्या सगळ्या सॅक्टरांचेर हांव चड वेळ उलोवचो ना, बट बाकी फक्त टच करप हे गरजेचें आसा. आमी मिनिमम सपोर्ट प्रायस म्हणजे एश्युअर्ड प्रॉडक्ट हेज्या स्किमीच्या अंतर्गत गोंयांत मागीर ते भात आसतले, नाल्ल आसतलो, ह्या सगळ्या खातीर काजू आसतलो, हेका सबसिडीज आनी हे दिवपाक म्हणजे शेतकाराक हांवें बद्दल सांगलें. स्वयंपूर्ण गोवा मुळात मिशनूच आमचें एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरीकल्चर ह्या सगळ्या खातीर सबसिडी दीत आसा. हॉर्टिकल्चरचो जर तूं आतां रिपोर्ट घेयशीत जाल्यार तेंच्यांनी 30% तेंचो जो इम्पोर्ट येतालो तो बंद जालो, म्हणजे 30% प्रोडक्शन वाडना. स्पीकर सर, आमचे गोंयकार काणकोण पासून पेडण्या पर्यंत शेतकरी हे डायरेक्टली आयकूंक येना ना रे तो हे आयलो आयको येयलो तूं हरशीं लोकांच्या कानान घालूंक बरो या मरे तर ना 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 आयक तुका आतांच सांगतालो कितें म्हणून तर हॉर्टिकल्चर तो जर सांगतालो कोणाक कितले दिले काय म्हणून
तो हॉर्टिकल्चर जे प्रोडक्शन गोयच्या शेतकऱ्या कडल्यान घेता पळय न्ही तांच्या अकाउंटाचेर जे पयशे घालता ताजेर उलयता हांव. वरत सामंत म्हणून शेतकरी कंटिन्युअसली 3 वर्सां 1 वर्स केलें आनी शेत सोडलें न्ही. हांवूय ताका मॉनिटर करीत आसा. अंदू तेज्या हॉर्टिकल्चरचें बील ताज्या अकाउंटाचेर गेलां 50 lakhs रुपीज. 50 लाख रुपया. पयलीं 70 गेल्ले, मदीं 60 गेले, 50 लाख रुपया गेला. आनी हातूंतलो नेट प्रॉफीट ताजें म्हणणें की कमीत कमी 30 lakhs रुपीज तरी नेट प्रॉफीट आसा. काळंगां आनीक रोवपाक सुरू करपाक जाय मोठ्या प्रमाणात. आनी हे कितें खूब व्हडल्या शेतान न्हय. इट इज केलें जाल्यार पॉसिबल आसा. म्हणून म्हणजे म्हाका सांगपाक खूब बरें दिसता की हॉर्टिकल्चरांत कितलेशेच शेतकरी आसा. आज 5 लाख 10 लाख रुपया तांच्या अकाउंटाचेर हे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आमचे दिता. पयलीं जी 100% वेजिटेबल बेळगांवच्यान हाडटाले पळय न्ही ती 30% कमी जाली आनी 30% आयज गोंयचो शेतकरी करपाक लागलेलो आसा. हे आमी एप्रिशिएट करपाक जाय. सगळे वांगडाच जावचे ना. स्वर्गाक हात लावंक वांगडाच वता जाल्यार वांगडाच सकयल पडटा. आतां जालां तशें. ते इल्लो 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 चडपाक जाय अशें म्हाका दिसता. स्पीकर सर, आमी मिल्क इन्सेंटीव किंवा बाकीचे सगळे दिवपाक खंयसरूच कमी करूंक ना. गोंयांत वेगवेगळ्या पद्दतीत कामधेनू आसतली. इवन दो गोवा स्टेक कॅटल मॅनेजमेंट स्कीम, गोंयांत जितके स्टेक कॅटल मॅनेजमेंट स्किमीक पयशे दिता पळय न्ही तितके आनी कोणूच दिना. आमी 150 रुपीज हाफ एन अवर directly. Prime Minister Extended by half an hour. Those in favor may say aye. Aye. Those against may say no. The ayes have it. The ayes have it. The duration of the sitting of the House is extended by half an hour. Speaker sir, स्टेक कॅटल मॅनेजमेंट स्किमीचेर उलयतालो. आमी एक गाय एका स्टेक कॅटल जो आमी व्हरून दवरता ताका आमी 150 रुपीज 150 रुपया दिता. भारत सरकार पूर्ण भारत देशात आनी कोणूच इतके पयशे दिना. म्हणजे हे पयशे डायरेक्टली आमी त्या जो स्टेक कॅटल मॅनेजमेंट करता पळय ताका दिता. कित्याक म्हणजे एक तर एक्सिडंट आनी हे ते जावचे न्ही आनी अशा पद्दतीचो लोकांक प्रॉब्लेम्स क्रिएट जावचो न्ही म्हणून ही स्कीम खूब मोठ्या प्रमाणात चलयता. स्पीकर सर, फिशरीजच्या बाबतीतूय प्रधानमंत्री मत्स्य संपदा पासून बाकीच्यो सगळ्यो ह्यो सगळ्या सेक्टरांत आमी स्किमी खूब मोठ्या प्रमाणात चलयता. म्हाका दिसता स्पीकर सर, आमी एड्युकेशन सेक्टरांत नॅशनल एड्युकेशन पॉलिसीचेर सगळ्या जाणांनी उलयलां. नॅशनल एड्युकेशन आमी धांवाना, आमी पयले येवपाक जाय म्हणून. नॅशनल एड्युकेशन पॉलिसीचो बेजीक ताजी ट्रेनिंग फाटली 2-2.5 वर्सां जाली कंटिन्युअसली ताजी ट्रेनिंग करीत आसा. मास्टर ट्रेनर्स आनी ट्रेनर्स तयार जाल्या उपरांत प्री प्रायमरी पासून ते आतां पर्यंत म्हणजे ताजो बेजीक आनी हे सगळ्या जाणांक विश्वासान घेवन करता. आमची पुराय टीम तालुका लेवलाचेर गेल्या, स्कूल मॅनेजमेंटा कडेन हेडमास्टर्स हांच्या कडेन उलयल्या आनी त्या पद्दतीन म्हणजे NEP इम्प्लिमेंटेशन करपाक लागल्या. म्हणजे एट प्री प्रायमरी लेवल, प्रायमरी लेवल, मिडल स्कूल आनी हाय कॉलेज लेवलाचेर ह्या खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंटेशन जें आतां सुरू आसा. आमी ताजो गोवा स्टेट स्कूल स्टँडर्ड एसेसमेंट एक्रेडिटेशन ऑथॉरिटी आनी CM सुविद्या स्कीम हे इम्प्लिमेंट करपा खातीर खूब बऱ्या पद्दतीचें काम म्हज्या सरकारान केलां. स्पीकर सर, विद्या समीक्षा केंद्र हो आमी कार्यक्रम सुरू केल्या उपरांत आमकां स्टुडंट्स ट्रॅक करपाक आनी स्टुडंट्साचो करिक्युलम ट्रॅक करप हे आमकां इजिली पॉसिबल जालां. आमी सगळ्या स्टुडंट्सांक आतां कंटिन्युअसली तांकां ट्रॅक करीत आसा. स्पीकर सर, पयले फावटी PM श्री स्कूल हो कॉन्सेप्ट सुरवात जालो आनी PM श्री स्कुलाच्या निमित्तान म्हणजे तेचें अपग्रेडेशन इन द इन्फ्रास्ट्रक्चर आनी ह्युमन रिसोर्स ह्यो दोनूय गजाली सुरवात जाल्ल्यो आसा. दिश्टावो नांवाचो चॅनल पयले फावटी रिजनल लँग्वेजींतल्यान कोंकणींतल्यान दिश्टावो चॅनल जो आसा पळय न्ही हो आमच्या हायर एड्युकेशनान सुरवात केलो आनी हायर एड्युकेशनान हो दिश्टावो चॅनल जो सुरवात केलो म्हणजे इंग्लीश कोंकणी दोनूय आसून तो एड्युकेशन मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया हांच्यांनी एप्रिशिएट केलो की खूब बऱ्या पद्दतीचें काम हे आमच्या गव्हर्मेंटात हांगासर सुरू केल्लें आसा. आमी वेगवेगळे IIM, IIT, IB हेंच्या कडेन टायअप केला आनी तेच्या बरोबर ट्रेनींग जी आसा पळय न्ही ती ऑलरेडी ट्रेनींग हायर एड्युकेशन आनी एड्युकेशन ह्या दोनूय सेक्टराचेर सुरवात केला. स्पीकर सर, कोडिंग आनी रोबोटीक ह्या विशयाचेर उलयलें. 6थान जो आमी इन्क्लूड केलें आज आमकां खूब बरे रिजल्ट्स मेळपाक लागलेले आसा. ऑल इंडिया लेवलाचेर कोडिंग रोबोटीक हे फर्स्ट प्रायज काडपी ही गोंयची टीम आसा विच इज रिप्रेझेंटेटेड नॅशनल
2 फावटी जे आसा पळय न्ही आमी नॅशनलाक वचपाची संद आमच्या कोडिंग रोबोटीक भुरग्यांक ही मेळ्ळी म्हणून दुसरे फावटी आमचे कोडिंग रोबोटिकाचे भुरगे जे आसा पळय न्ही वता. स्पीकर सर, आमी स्कील डेव्हलपमेंटांतल्यान हॉस्पिटॅलिटी वेगवेगळे टुरिजम रिलेटेड स्किलिंग करपा खातीर सुरवात केल्या. एप्रेंटिसशीप प्रोग्राम तर 15,000 भुरगे एप्रेंटिसशिपाक जॉयन जाले. एक वर्क कल्चर गोंयांत जो आसा पळय न्ही तो सुरू जालो. पयर तुजो शिपींग इंडस्ट्री खातीर तोय आमी स्किलिंग प्रोग्राम सुरवात करता. तुका सांगला इनिशिएटिव्स घे म्हणजे बऱ्या कामाक ना तुवें सांगलें म्हणून हांव ना म्हणचो ना. वयल्यान जाल्यार एप्रिशिएट करता. बरें काम गोंयच्या भुरग्यांच्या फायद्याचें आसा. इवन दो आमी सेपरेटली वॉट इंस्टिट्यूट इट इज इंस्टिट्यूट कितें तुजें तें सांग. इंस्टिट्यूट सांग फक्त असोच सांग. मायक कितें म्हाका आयकोंक येता. कितें सांगतो इंस्टिट्यूट कितें तें तुजो तुजो तो इंस्टिट्यूट आमी स्किलिंग करपाचें ठरयलां तेंच्या मासा आनी फॉस्मा इंस्टिट्यूट टू गेट इन टच विथ ITIs ऑफ गोवा. हय करून घेवपाचो. करून घेता मरे तो. ताकी गोंयकार तारवट्यांक जॉब्स मेळपाक. गोंयकार तारवट्यांक बाकीच्या सगळे जे कोणाक वचूंक सोदता तितके वचून थिंगाय जॉब स्कॅम्स करशाय. सांबाळे चड जाय तुमी. हांवें बोटी धाडपा स्कॅम करशाय. बस तू बस तुका सांगता हांव. हय स्पीकर सर, आमी स्किलिंगाच्या बाबतींत म्हाका सांगपाक खूब प्रावड जाता. आमच्या ITIचे 2 टिचर, एक म्हणजे नताशा कारवालो आनी दुसरो आमचो विजय च्यारी. ह्या दोग जाणांक नताशा इज एन कॉस्मेटॉलॉजिस्ट आनी विजय च्यारी वो कार्पेंटर. ह्या दोनूय भुरग्यांक नॅशनल लेवलाचेर अवॉर्ड जो आहा पळय न्ही हो आमच्या ITIतल्या ह्या दोनूय इन्स्ट्रक्टरांक मेळ्ळो. इज अ प्रावड मुवमेंट फॉर अवर डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंट. कारण इट इज आमी जज करूं ना, ते जज तेंच्या कडल्यान जाताले. अशेंय बी जे हिरे बरे आहा पळय न्हू ते बरे म्हणत चल, फक्त वायटूच सगळें सांगू नाका. तांकांय केन्ना तरी सगळ्यो ITI ISO सर्टिफायड जाल्यार 100% तूं उलोवंक ना. ITIचे आतां सांगताय एक म्हणजे ITI आमी टाटा बरोबर टायअप केला. ऑलमोस्ट 215 कोटी रुपया ITIनी इन्वेस्ट करता फुडल्या वर्साच्या भितर. 170 करोड बस मागीर उलयता हांव. वन्स सांगता तुका मातसो उलयत धाडटा हांव सांगता हांव. ओके 170 करोड्स टाटा घालता. आमी उरलेले 56 करोड सुमार घालता आनी 220 करोड्स रुपीज ओन्ली अपग्रेडेशन ऑफ ITI. आनी हे फॉर फ्युचरिस्टीक फुडल्या 25 वर्सां खातीर करता आमी. कारण हे भुरगे स्किल्ड जावचे, तेंच्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज आमी पयर डायकीन हांच्या बरोबर टायअप केला. अशा वेगळ्या प्लंबींग एसोसिएशनाच्या बरोबर टायअप केला. इवन दो दे आर इन्वेस्टींग देअर CSR इन गोवा. आनी ह्यातल्यो स्किल्स तयार जावच्यो. कारण आतां पर्यंत प्लंबर कोण मेळनाशिल्लो, इलेक्ट्रिशियन्स बरो कोण मेळनाशिल्लो, AC मेकॅनीक. इवन दो AC आमी एका बरोबर टायअप केला. येस तेच सांगता. म्हणजे पणजेंतलो ITI आमी प्लंबींग एसोसिएशनाच्या बरोबर आसा, इंजिनियरींग कॉलेजींनी. अशा पद्दतीचे वेगवेगळे म्हणजे सेंटर ऑफ एक्सिलन्स हे ITIनी सुरू करून भुरग्यांक अपग्रेडेशनचें काम, जेणे करून स्कील आमचो म्हणणें आहा की स्कील इंडिया टायप स्कील गोवा जावचो. आनी अशा पद्दतीचो एक स्कील ह्युमन रिसोर्स तयार जावपा जाय. आतां पर्यंत आमी टुरिजम म्हणटाले, बट टुरिजमा खातीर लागपी स्कील मॅनपावर जी जाय आसली पळय न्ही, फ्रंट ऑफीस आसतलें, हॉस्पिटॅलिटी आसतलें, हातूंतल्यो कोर्सीस आमच्या ITIन नासलो. 12 ITIनी आमी कोर्सीस सुरवात केला. आनी विथ 6 म्हयने फक्त ITIन आनी 6 म्हयने डायरेक्टली इंटू द हॉटेल्स ते तांकां स्टायफंड पे करतले. आनी तेजे सोमतेच 1 वर्स सोंपल्या उपरांत तांकां एब्जॉर्बूय करून घेतले. ताज्या बरोबर तसो MOU जाला. जितके भुरगे जॉयन जावपाक तयार आसा तांकां सोमतेच जॉयन करून घेवपाची तेंची तयारी आसा. स्पीकर सर, द्रोणाचार्य अवॉर्ड मेळपी आर्मांडो अग्नेलो हाजे हांव कॉंग्रेच्युलेट करता. बाप रेजिनाल्डान तेजें कॉंग्रेच्युलेट केला. ताका तो मुद्दामून घेवनूय आयलो म्हाजे कडेन. हांवें एप्रिशिएट करता खरोखरूच. हय एप्रिशिएट करता स्पीकर सर. आमी खंयसरूच म्हणजे एकंदर जर पळयत स्पीकर सर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खर्च करता आसतना म्हणजे तशें जर पळोवंक वचत जाल्यार GSIDC आसतलें, PWD आसतलें, ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी खूब मोठ्या प्रमाणांत काम केलां. मुद्दामून म्हणजे आमी कितले किलोमिटर रस्तो केलो पळय न्ही तो मुद्दामून सांगता. 2019-20 303 किलोमिटर रस्तो केला. 2020-21 261. हांव हे हॉटमिक्स सांगता. परत आयक म्हाजें आयक तूं पयलीं. ओके स्पीकर सर 221-22 978 हायेस्ट केल्लो किलोमिटर रस्तो हॉटमिक्स केल्लो. तो परत फोडटा पळय न्ही ताजे परिणाम 2022-23 582 किलोमिटर रस्तो हॉटमिक्स केलो. आनी 23-24 550 किलोमिटर रस्तो हॉटमिक्स केलो. आनी आतां टील डेट 337 किलोमिटर्स रोड
हॉट मिक्स केला. म्हणजे तुम्ही विचार करात हे कॉर्डिनेशन सारखें नासलें तें आतां कॉर्डिनेशन बिटवीन द PWD, इलेक्ट्रिसिटी, IT, ओके, आनी ह्या सगळ्या डिपार्टमेंटा करून तांकां डक्ट वॉट इट इज डक्ट घालपाक सुरवात केला. म्हणजे इट इज एन युटिलायझींग नो युटिलिटी डक्ट सॉरी युटिलिटी आतां परमनंट रस्तो फोडलो PWD घालतले सुरुवात करतले. आतां 1 एप्रिलाच्या उपरांत जो रस्तो फोडटा कोणूय फोडू 2 एप्रिलाच्यान जालें चल 2 एप्रिलाच्यान रस्तो कोणूय जरी फोडलो जाल्यार ताका परमनंटली युटिलिटी डक्ट घालतले. परत रस्तो केन्नाच फोडपाचो ना कारण भितरल्यान मागीर केबल व्हरूं जाल्यार कितेंय व्हरूं हो परमनंट युटिलिटी म्हणजे परत परत इतके मोठ्या किलोमिटर इतके किलोमिटर हे जर काडलें जाल्यार दिल्ली पावतलें आसलें आमी इतको रस्तो पळयत जाल्यार हो केला तो पळयत. हेज्या खातीर कॉस्ट कितली लागली आसतली तेजो विचार कर. ओके, हे सगळें स्पीकर सर म्हणजे सरकारान सातत्यान आमी वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चरी तयार केला आनी तेजो आमकां म्हणजे लॉंग रन इफेक्ट जो आहा पळय न्ही हो फुडें दिसतलो. स्पीकर सर अंडरग्रावंड केबलिंग आनी हेचे तितून हांव डिटेलान उलयना कारण तुमी सगळे तशे बाबा आमचे सुदीन ढवळीकर पावर मिनिस्टराचेर खूश आहा कारण तेणी कोणाची कामां दवरूं ना सगळ्यांचे सांगता राव जोस. स्पीकर सर आमी एक पेड माँ के नाम हो बरो कॉन्सेप्ट म्हणजे मोदीजीन सुरवात केलो त्या निमित्तान गोंयांतूय बी आमी जवळपास 2 लाखाच्या वयर झाडां 7 लाखाच्या वयर झाडां जी आहा पळय न्ही ही गोंयांत लायली. अशा पद्दतीचे वेगवेगळे हे जे इनिशिएटिव्ह जे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही जी सुरवात केली म्हणजे आमी पळयता की लोकांक जे आयज बील येता जे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना जर घेतली जाल्यार म्हाका दिसता 2 वर्साच्या उपरांत ताका बिलूच भरपाची गरज ना. ही आमी मुफ्त बिजली योजना गोंयांतूय सुरवात केला तेजोय बेनिफिट्स हो खूब लोकांनी घेवचो हे लोकां कडेन मागता. ओके, कॅच द रेन हो कार्यक्रम आमी खूब मोठ्या प्रमाणात राबयलो. पयले फावटी PM गतीशक्ती हो अशा पद्दतीचो प्लॅन आसा ताजेर सगळी डिपार्टमेंटां हे मॅपिंग करप ऑलरेडी म्हणजे सगळे कडेन करपाक लागले आसा विच इज फ्युचरिस्टीक विचार. फुडल्या 25 वर्सांक कितें जातलें खंयसर कोणी म्हणजे नॅशनल हायवे खंय येता स्टेट हायवे खंय येता पोर्ट खंय आहा एअरपोर्ट खंय आहा रेल खंय आहा ताच्या खातीर कनेक्टिविटीज कितें आनी इन फ्युचर म्हणजे थंयच्यातल्यान हॉस्पिटल कितले लागीं आसा हे PM गतीशक्तीचेर प्लॅन करपाक लागल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टाचो प्रत्येक स्टेटीचो आनी दॅट इन प्लॅन इन लायन वीथ द सेंटर हाजो प्लॅन रेडी जावपाक लागला. हेजो विचारूय पयलीं केन्ना कोणी करूंक नाशिल्लो बट PM गतीशक्ती ह्या स्टेट मास्टर प्लॅन आमी गोंयांतूय ऑलरेडी घेतला. आमी त्या बाबतींत खूब फुडें आहा ऑलमोस्ट म्हणजे आमी सगळ्या पद्दतीचे प्रोजेक्ट ताका लायन अप करीत आसा. म्हाका खात्री आसा की हो एक आमचो खूब बऱ्या पद्दतीचो इनिशिएटीव जातलो. IDCचेर उलयता आसतना इंडस्ट्रीचेर वेगवेगळे उलयलो बट IDC कनेक्ट हो प्रोग्राम जो घेतलो पळय न्ही ताजेर तूं एकाय उतरान उलोवंक ना कारण IDC कनेक्ट प्रोग्राम हो इंडस्ट्री लोकांनी एप्रिसिएट केला सगळ्या जाणांनी. एक बरो प्रोग्राम पयले फावटी जी आसा पळय न्ही म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान अलॉट ट्रान्सफर सबलीज करपाची रेग्युलेशन्स 2023 काडली. बंद पडलेल्यो कितलीशीच इंडस्ट्रीज ह्यो परत रिवायव जातल्यो. निदान हे करपाची गरज आसली दिता हांव तुका डिटेल्स मागीर कारण आतांच काडल्या जवळपास ते कारण ती स्कीम सुरू जाली आनी विच इज तशें पळोवंक वचत जाल्यार आमी ही स्किमीच्या माध्यमांतल्यान परत बरेचशे बिजनेसीस हे रिवायज करपाक शकतले. म्हाका दिसता की आमी IPBंतल्यानूय प्रोजेक्ट एप्रूव केल्या. आमी SEZचो लॉंग पेंडींग आशिल्लो इश्यू रिजॉल्व करपाक IPB प्रोजेक्ट इतले प्रॉमिस केले काय ना. स्पीकर सर हांवें डिस्टर्ब करूं ना ताका हांवें केला तुका पण तूं IPB जेवले ना उलयना काय ना इतले गोंयकार एम्प्लॉय बस पयलीं मागीर काय ना. स्पीकर सर आमी इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्डांतल्यान जवळपास ह्या वर्साक 15 प्रोजेक्ट पास केले विच इज 1459 crores आनी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज 1894 एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातल्यो. आता व्हॉट आर द टोटल प्रोजेक्ट इतले वर्सां IPB पडटून स्पीकर सर ते उरता ताका मागीर दिता हांव ताका काय ना तेराच इतले गोंयकाराक इतले लाख जमीन तांकां दिले. हाऊ मेनी गोवन्स हॅव बीन एम्प्लॉयड डज यू हॅव अ फिगर? स्पीकर सर ते ताका मागीर सांगता हांव ताका बस म्हणून सांगता ताका स्पीकर सर हांवें ताका डिस्टर्ब करूंक ना. MSME प्रमोट करपा खातीर मायक्रो एंड स्मॉल एंटरप्रिनर्स हें काम आतां पर्यंत जवळपास ह्या वर्साक 79 एप्लिकेशन नवीन MSME घालपा खातीर ऑलरेडी दिल्या
ओके आणि त्याची एप्लिकेशन्स जी आसा पळय न्ही 30 एप्लिकेशनां डिस्पोज जाल्या उरलेली एप्लिकेशनां स्क्रुटनायज करून ती बी रिजॉल्व जाता तिके बेगीन आणि तांकां MSMEचे सगळे बेनिफिट्स मेळपा खातीर स्पीकर सर आमचें सरकार काम करीत आसा PMEGP आसतली किंवा ट्रायबल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आसतले हे खूब लोकां मदीं मोठ्या प्रमाणात प्रमोशनचें काम म्हज्या सरकारान सुदोदीत केलां स्पीकर सर मायनींग लिगल मायनींग सुरू जावचें म्हणून म्हजें सरकार सदोदीत प्रयत्न करत आशिल्लें 12 लीज आमी ऑक्शन करपाक शकल्या भितरली जवळपास म्हाका खात्री आहा त्या प्रमाणे डिसेंबर 25 पर्यंत 9 लिजीस तरी जी आसा पळय ती फुल्ली ऑपरेशनल जातली स्पीकर सर ई ऑक्शन मटेरियल जे उरलां तेजे आमी ई ऑक्शन्स करता डंप ऑक्शन्स जे आमी स्पीकर सर करपाक घेतलेले आसा ताजे डंप ऑक्शन जातले इवन दो मायनर मिनरल्स क्रिटिकल मिनरल्स हाजेर काम करपाक सरकारान म्हज्या सुरवात केला सँड मायनींग हाजोय विशय जो आसा पळय न्ही हो सुटावा जातलो हे हांव ठामपणे स्पीकर सर सांगू शकता स्पीकर सर आमचें सरकार तशें पळोवंक वचत जाल्यार वेगवेगळ्या पद्दतीन वेस्ट मॅनेजमेंटांत एक खूब बरें काम करता हे एप्रिशिएट करपाक जाय हय थोडे कडेन तो पंचायतींनी हातूंतल्यान प्रॉब्लेम आशिल्लो हांव पयरूच सालिगांव आमच्या वेस्ट मॅनेजमेंट प्लांटाचेर वचून रिव्ह्यू घेतला काकोडेचोय प्लांट आमचो खूब बरो चलता कारण अशा पद्दतीन बायोमेडिकल वेस्ट आसतले कॅमिकल वेस्ट आसतले वीच इज एप्रिशिएटेड बाय NGT आणि आमच्या हावजींग मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया तांच्यांनी वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनाक नोडल ऑफिसर म्हणून तांच्यांनी अपॉयंट केला टू गिव द ट्रेनिंग फॉर द अदर स्टेट इतक्या बऱ्या पद्दतीचें काम म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन करता हे एप्रिशिएट करपा खातीर विसरपा नाका म्हाजें म्हणणें आसा की मागीर ते वेस्ट मॅनेजमेंटांत खूब काम बरें जाता तें बी विसरपाक जायना स्पीकर सर टुरिजमाच्या बाबतीत आमी जेन्ना कॅल्क्युलेशन करून पुराय फिगर जर काडली इट इज अ 21% ग्रोथ ही टुरिजमाची गोंयांत आसा हाजी फिगर वेगवेगळे पॅरामिटर्स आसा तेजे त्या पॅरामिटर्सान काडलेली ग्रोथ जी हांव तुका इट इज कंपॅरिजन विथ द कोविड और पोस्ट कोविड तुका दिस फिगर कंपॅरिजन इज this year you are comparing to what comparing to last year you have to compare before covid what were the figures स्पीकर सर आमी मागीर सांगता ताका स्पीकर सर आमी पब्लीक प्लेसीसचेर जवळपास फ्री वायफाय हॉटस्पॉट 75 जाग्यांचेर दिवपाक शकले ताजो बेनिफिट्स टुरिस्ट स्टुडंट यूथ जे रिलेटेड हाजेर घेता म्हाका खात्री आसा की आमी हें काम जे आसा पळय न्ही खूब बऱ्या पद्दतीन जातलें इलेक्ट्रॉनीक क्लस्टर सिटी हाजो फक्त रोडाचो प्रॉब्लेम आसा आज सकाळी डिस्कस जाला तोय प्रॉब्लेम जो आसा पळय न्ही जाता तितके बेगीन सुट्टलो हें हांव ठामपणे सांगू शकता येता त्या काळात आमी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणजे फर्मागुडीर हांगासर हो म्युझियम परत टावन स्क्वेअर इन पर्वरी अशा पद्दतीचे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आमकां वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे सांगून दिल्ले आहा इवन दो इन फ्युचर म्हणजे सर्कीट डिसायड करप आनी त्या सर्किटा खातीर टुरिजम आनीक मोठ्या प्रमाणात वाडप हें काम आमचें सरकार सातत्यात करतलें स्पीकर सर PM स्वनिधी आसूनी किंवा बाकीचे ते सगळे कार्यक्रम खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करपाचें काम म्हज्या सरकारान सदोदीत केलां फॉरेस्ट रायट एक्ट केसीस हेंच्या अंडरचे तेंचे जमनीचे हक्क हे सुटावे करपा खातीर म्हजें सरकार कार्यरत आसा येता त्या वर्सभराच्या भितर जितकी एप्लिकेशन्स आसा ती ह्या फायनान्शियल इयरात 2000 केले तुम्ही 2000 तरी केली ऑलमोस्ट 10000 मायज आहे 7000 उरल्या 7000 या फायनान्स तो फक्त सरकाराचेंच काम न्ही पंचायती पासून सगळें उरता भितर म्हणूनय डिले जायत आसा ती एप्लिकेशन्स जी आसा पळय न्ही ही आमी सेलिब्रेट करता आपले कंप्लीट करता स्पीकर सर हांव हे सगळें सांगता आसतना आमी आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन सोशल वेलफेअरची पेन्शन आसतली किंवा आमच्या डिजाबिलिटी स्पेशल डिपार्टमेंट फॉर द स्पेशल डिजाबल पिपल्स हे आमी वेगळे डिपार्टमेंट सुरू करून त्यांची काळजी घेता इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल्स हे तशें पळोवंक वचत जाल्यार पुराय देशात खंयसरूय गेलो आनी दिव्यांग जर आमचे स्पेशल जर मनीस मेळ्ळे जाल्यार ते मुद्दामूच सांगता CM वो आपके में इंटरनेशनल पर्पल फेस्टिवल में आया था वो मुझे बहुत अच्छा लगा इस बार क्यों नहीं किया मैंने बोला कि नेक्स्ट बार हम कर रहे हैं कार्यक्रम इंटरनेशनल पर्पल फेस्टिवल मुझे विच इज एप्रिशिएटेड ऑल ओवर द इंडिया CM सर जे पार्टी सांगला एप्रिशिएटेड दॅट शुड हॅपन 365 डेज अ इयर हय ते जातले ते स्पीकर सर हांव सांगता का डबल इंजिनचे सरकार स्पीकर सर डबल इंजिन सरकार हे आमचे अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 सेक्टराचेर काम करता अंत्योदय म्हणजे द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी ज्याच्या पर्यंत कोणूच पावना
म्हणजे तू आणि तुझे थोडे पार्टीचे कार्यकर्ते पावले तुजो पर्यंत सरकारातले आमचे स्वयंपूर्ण मित्र आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पावता थंयसर हे अंत्योदय म्हणटा हो तू कार्यकर्त्या कडेन आमच्या झगडो नाका बेश्टे थंयसर मागीर सांगता तू वगीत नाका जाल्ले म्हणून नाका वेंदी तुका परत सांगता तू तर फाटी घे तू वगीत नाका जाल्ले उलोव नाका तू कितें उलयता नाका जाल्ले तू कितें उलयता तें सांबाळून उलय तुका सांगता तू म्हाका आसा तुज्या कडेन केस कितें आसा ती दी म्हाका तेजेर एक्शन जातली तेजेर एक्शन घेता मडगांवची केस कितें आहा पळय न्ही मडगांवची हांव म्हाका तू हावजान उलोव हांव परत एकदां सांगता इन्सिडंट तेजेर जाला तो ना म्हणटालो ताका हांव कितें करतलो इन्सिडंट तेजे पुराय केसीची इन्व्हेस्टिगेशन सुरू आसा ताका जो कोण अंडर द वुमन ट्राफिकींग ताका भितर उडयला वुमन आयक जेणे परत सांगता तुका हांव स्पीकर सर ताका सांग कितें आसा ते पेपर दिवचे नाका जाल्यार उलोव नाका म्हणून सांग स्पीकर सर हांवें स्ट्रिक्टली ताची कंप्लिटली इन्क्वायरी करपाक लायल्या हांवें वेगळी म्हाजी टीम घातल्या स्पीकर सर म्हजो SP सावथ ताचो रिपोर्ट सबमीट करतलो जाल्यार हांव दिता प्लीज सिट डावन मदीं मदीं बडबडपाची संवय जाल्या तूं उलयता आसतना सारकें उलय स्पीकर सर हांव सांगता आसतना अशाच पद्दतीन एक दोग-तीग जाण वेगवेगळे स्टेटमेंट हांगासर करपाक लागलेले आसा स्पीकर सर आमी बिलीव करता एक भारत श्रेष्ठ भारत ह्या संकल्पनेत आनी म्हणून तर म्हणजे हांकां थोड्या जाणांक कितें दिसता जाणां कोण हांव म्हणना मागीर म्हणटाले ते म्हाका पोर्तुगालांचो द्वेश आसा म्हणून ओके पोर्तुगीजांनी जुलमी राजवट गोंयचेर केली हें आमी मान्य करपाक जाय तेंच्यांनी हय हांगासर काही स्ट्रक्चर्स केली आसतली हय ते आपल्या फायद्याक केल्ली आमच्याच फायद्याक करूंक नासली बट जुलमी राजवट आमी मान्य करपाक जाय बट हांव ज्या पार्टींतल्यान येता ती पार्टी बिलीव करता एक भारत श्रेष्ठ भारत आनी म्हणून तर म्हणजे गोवा मुक्ती दीन हो बिहाराच्या गव्हर्नरांनी थंय सेलिब्रेट केलो म्हणून आमी हांगासर बिहार डे बिहारे तेंच्यांनी युनियन आसा एसोसिएशन आहा तेंच्यांनी मनयलो आनी तेका हांव गॅस्ट पूण गेला हय आनी तांकां वयल्यान सांगलां थंयसर तुमी गोंयची संस्कृती फॉलो करा हें सांगप हें गरजेचें आसलेलें कारण आमी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना सदोदीस राबयता आनी गोवा स्टेटहूड डे इवन दो तसो आसाम महाराष्ट्र गोवा लिबरेशन डे हो आसाम महाराष्ट्र उत्तराखंड छत्तीसगड आनी तेलंगणा ह्या सगळ्या राज्यांनी फॉलो केला आमी संकुचित वृत्तीचे जावपाचें बंद करपाक जाय आनी ते जर जालें आसत जाल्यार म्हाका दिसता आमी म्हणजे हो भारत देश सक्षम आनी विकसीत करपा खातीर आमचो सगळ्यांचो हातभार आसप हें चड गरजेचो आसा आनी एकट्यान आनी एक स्टेटमेंट करून गेला तें म्हणून सांगता हांव छावा हो चित्रपट पळयल्या उपरांत म्हणजे खंयसरूच हांवें देवेंद्रजींचो स्टेटमेंट क्लियर कट 2-3दां पळयलो म्हणजे तांच्यांनी जें सांगलें की देवेंद्रजीन तशें म्हणूंक ना हांव परत एकदां सांगता छावा ह्या मुवींत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हेंच्या बद्दल रियल स्टोरी फुडें हाडपाचो तेणे पयले फावटी अशा पद्दतीची मुवी आयली आनी लोकांक खरो इतिहास कितें तो कळ्ळो आनी तो कळपाची एकदां गरज आसता जो पर्यंत इतिहास कळना तो पर्यंत हांगासर कोणाच्यो भावना दुखोवप हें तें न्ही आनी देवेंद्रजीन खंयसरूच कांयच सुद्दां म्हणूंक ना ओके की त्या पिक्चराचो इफेक्ट जालो हें बी कांयच म्हणूंक ना कारण हांवें मुद्दामून तेजो व्हिडियो मुद्दामून काडून पळयला त्या खातीर ह्या हावजांतल्यान म्हणजे कोण तरी दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतींत हें उलोवप हें योग्य जावचें ना आनी म्हाका दिसता तें उतर तुमी फाटीं घेवचें स्पीकर सर तिसरी गजाल स्पीकर सर हांव ऑलमोस्ट माननीय गव्हर्नर हांच्यांनी सगळे विशय जे काडल्या त्या सगळ्या विशयांक हांवें टच केल्या म्हाका दिसता विरोधक जे उलयल्या त्या विरोधकांचे सगळे विशय हांवें ऑलमोस्ट एड्रेस केला ताची केस जी आसा त्या केसीचेर हांव इन्क्वायरी करता हांवें खंयसरूच ना म्हणूंक ना त्या खातीर तेणी म्हणजे आसतलो तेजो कोणा कडेन प्रिवेंज बट एक गजाल स्पीकर सर ज्याचेर अन्याय जाता तोच जर फाटीर म्हाजेर अन्यायच जावंक ना म्हणटा आसत ओके जाल्यार तेज्या पयलींचेंय सगळें इन्वेस्टिगेट करूंक जाय ताका कोणी पयलीं आमच्या कडेन जो पर्यंत रिकॉर्ड आहा तो पर्यंत सांगता हांव एका मनशाक भितरूय उडयला त्या केसीच्या बाबतींत तो व्हिडियो ऑडियो सगळे पळोवपाक घेतला स्पीकर सर खंयसर जर फॉल्ट कोणी आसत इवन द इन्क्लुडींग माय पुलीस ऑफिसर जाल्यार तांचेरूय एक्शन घेतली हांवें पयलींच सांगलां माय DGP आनी SP ताचेर पुराय जी आसा पळय न्हू हे इन्क्वायरी करता स्पीकर सर आमी कॉपरेटीव फेडरलिजमान बिलीव करता
म्हणून आमी डबल इंजिनची सरकार अशा पद्दतीचो विकास करपाक पावता. 10 वर्साच्या कार्यकाळात गोंयांत जाल्लो बदल आमी लक्षांत घेवपाक जाय आनी म्हणून तर फुडल्या 25 वर्साचें विजन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी विकसीत भारत 2047 हे सगळ्या देशाच्या समोर दवरला आनी तांकां आमी कोणाकूच तुमचें विजन बदला म्हणूंक ना, बट माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें विजन हे देशा खातीर आसा. प्रत्येकाक आपलें विजन आसचेंच, बट त्या विजनान देशा खातीरूय बी म्हणजे विजन पळोवपाची एक मोख दवरची. पण माननीय मोदीजींचें विजन हे जेन्ना ग्लोबली देश कसो आसचो हें पळयल्लें तेंचें विजन आसा. तें विजन फुडें व्हरपा खातीर म्हजें सरकार हें सदोदीत काम करतलें आनी विकसीत भारत 2047च्या बरोबर विकसीत गोवा 2037 हे कंप्लीट करपा खातीर आमी कार्यरत आसतले. तुमचो सगळ्यांचो तेंको आसचो अशी अपेक्षा करता आनी माननीय गव्हर्नर श्री पिल्ले सर हांचे हांव परत एकदां म्हणजे तांच्या ह्या PS श्रीधरन पिल्लेजी हांचे हांव खूब खूब अभिनंदन करता आनी तांचे आभारी व्यक्त करता. जय हिंद, जय गोवा. I will now put the amendments. What are you putting for voting? I would just like to raise one point of order. Speaker sir, मुगेलें question हा फाल्यां answer upload मुळे